350 वर्षानंतर देखील अवघ्या 51 वर्षाचं आयुष्य माझ्या छत्रपतींना लाभलं, पण 38 वर्ष या माती करता, स्वराज्य करता आणि तुमच्या आमच्या करता आपलं जीवन समर्पित करणारा राजा आजही 350 वर्षानंतर त्यांचं नाव घेतलं की आमच्या मनगटात बळ येतं, ताकद येते, शक्ती येते आणि लढण्याची उमेद येते. ते छत्रपतींची 3 अक्षर, ज्यांचा जन्म त्या सोनेरी किल्ल्यावर झाला त्याची 2 अक्षर, आणि ज्यांच्या मृत्यू ज्या किल्ल्यावर झाला तो रायगडची 2 अक्षर. सोनेरीची 2 अक्षर आणि रायगडाची 2 अक्षर निर्माण घेतली, जवळ केली की शिवराय हे नाव आपाप तयार होतं. त्या छत्रपतीचा इतिहास महाराष्ट्राच्या मातीमधनं घडला गेला आणि तुम्हा आम्हाला या गोष्टीचं साक्षीदार व्हायला लागेल. काय यशोगाथा असेल माझ्या या महाराष्ट्रातल्या मातीतल्या माझ्या छत्रपती शिवाजीराजांची. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील असंख्य मावळे सोबतीला घेऊन रयतेचं राज्य निर्माण करण्याची शक्ती आणि बळ माझ्या छत्रपती शिवाजीराजानं निर्माण केलं. आणि म्हणून आम्ही म्हणतोय अंधार होत चालला, दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे. कशा करता शोभा पाहिजे? इतिहास साक्षी आम्हाला. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 12वे शतक उचकून पाहिलं तर त्या देवगिरीच्या साम्राज्याला कृष्णदेवरायांचं रामदेवरायांचं राज्य होतं. गोदावरीचा तट पाहिला, मंदिर पाहिली, पैठण तीर्थक्षेत्र पाहिलं की माझे राजे भोळा भावड्या देवतांचा आराधना करण्यामध्ये गुंतले गेले. उत्तरेच्या दिल्लीच्या तक्त्यापर्यंत मोगलांचं साम्राज्य येत होतं, पण या महाराष्ट्राला 12व्या शतकामध्ये त्याची जळही लागत नव्हती. अनेक वेळेला त्या अल्लाउद्दीन खिलजीचा पहिला 8000चा फौजफाटा घेऊन या महाराष्ट्रावरती चाल करावी आणि 8000च्या फौजफाट्यानं माझं असणारं देवगिरीचं साम्राज्य उद्ध्वस्त करावं. 12वं शतक पाहिलं तर माझ्या देवगिरीवर ते गरुड ध्वजा मोठा भगवंताला नटत होता, फडकत होता आणि दुसरीकडे त्याच वाळवंटामध्ये माझे संत एकत्रित येऊन वारकरी संप्रदायाचा भगवा झेंड्याचं काम करत होते. तीच ही माती. इथं झळ नव्हती, इथं अत्याचार नव्हता, पण ज्या मातीमध्ये शौर्याचा इतिहास माझ्या कृष्णदेवराय रामदेवरायांनी घडला होता. तोच त्या छत्रपती संभाजीनगरचा देवगिरीचा किल्ला. किल्ल्याचा इतिहास आपण पाहिला तर 12व्या शतकातला देवगिरी किल्ला आहे. पण अल्लाउद्दीन खिलजीने अवघ्या 8000च्या फौजफाट्यानं माझं रामदेव आणि कृष्णदेवरायांचं राज्य उद्ध्वस्त केलं. आया बाबड्या दिवसा ढवळ्या अत्याचारानं पैभीत झालेला आहे. गावातली मंदिरं तुटतात आणि देवगिरीचं साम्राज्य 12व्या शतकामध्ये उद्ध्वस्त झालं. त्या पैठणच्या तीर्थक्षेत्रामध्ये रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याची वाणी ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी केली तीच ती भूमी आहे. त्या भूमीमध्ये 12वं शतक आपण पाहतोय. पण 350 वर्ष ही माती आम्ही अत्याचाराला पीडित झाली होती. भगव्याचं रक्षण करण्याकरता कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत सगळीकडे अत्याचार नादत होते. कोण हे रक्षण करण्यासाठी बळ देण्याचं काम कोण करतं? कोणीच नाही. आज ज्या मातीमधला मी 12वं शतक उचकून पाहिलं तर त्या मातीमध्ये लढण्याकरता बळ निर्माण करण्याकरता कोणीच नव्हतं. कृष्णराव रामदेवरायांचं राज्य उद्ध्वस्त झालेलं. पण आया बाबड्यांच्या दिवसा ढवळ्या अत्याचारानं पीडित झालेली लोक पाहिली, जनमानसं पाहिली तर मन हळून जात होतं. 14वं शतक असावं. नाथ महाराजांनी त्या धर्माच्या रक्षणाकरता आपलं बळ निर्माण करावं आणि पैठणच्या तीर्थक्षेत्राच्या परिसरामध्ये धर्माचं जीवन समर्पित करण्याचं काम माझ्या नाथ महाराजांना हातामध्ये 14व्या शतकामध्ये तलवार घ्यावी लढावं.
तरी देखील हे साम्राज्य संपत नव्हतं. ज्या मातीमध्ये उभं आहे त्या निजामच्या आदिलशाहीच्या मोगलाईनं धुळदाण चालणारी मराठवाड्याची पवित्र भूमी आहे. या मातीमध्ये शैराची गाथा धरली, ज्या मातीमध्ये औरंगाबाद गाडला गेला तीच ही भूमी आहे. पण आमची माणसं जागी कशी व्हायची, शतकोन शतक विचार केला तर माणसं आमची जागीच होत नाही. अरे दिल्लीच्या तख्त्याला ज्या औरंगाबाद हुलकावणी देण्याचं काम केलं आणि दख्खनच्या तख्त्यापर्यंत ज्या औरंगाबादला यावं लागलं, ही मराठवाड्याची पवित्र भूमी आहे. पण एक गोष्ट मला सांगायची, ज्या औरंगाबादचं नाव जेव्हा औरंगाबादचं बदलत होतं ना, तर छत्रपती संभाजीनगर नाव जेव्हा करण्याकरता आपण लढत होतो, छत्रपती संभाजीनगर नाव झालं, पण ते नाव होण्याच्या आधी हरकती मागवल्या होत्या न्यायालयानं. त्या हरकती पाहिल्या. आम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेतो. जेव्हा त्या छत्रपती संभाजीराजांचं नाव ह्या औरंगाबादला द्यायचं ठरलं, त्यावेळेला न्यायालयानं हरकती मागवल्या, सरकारनं हरकती मागवल्या. त्यावेळेला नाव बदलायचं नाही म्हणून 1,00,000 हरकती आल्या होत्या मुस्लिम समाजाच्या. मुस्लिम समाजाच्या 1,00,000 हरकती आल्या होत्या. आम्ही कधी हिंदू जागो होणार? आणि आम्ही फक्त हिंदू हिंदू स्वतःला म्हणतो. ज्या मातीमध्ये माझ्या छत्रपती शिवाजी राजानं, ज्या मातीमध्ये शंभू राजानं आपलं जीवन समर्पित तुमच्या आमच्यासाठी केलं, त्या छत्रपती संभाजी राजांचं नाव ह्या औरंगाबादला द्यावं, याच्याकरता आमच्या हिंदूंनी फक्त 40,000 लोकांच्या मंजुरी आली होती. 40,000 लोक म्हणत होती फक्त छत्रपती संभाजीराजे नाव द्या, आणि 1,00,000 लोक म्हणत होते पूर्वीचा असणार औरंगाबाद राव. आम्ही संख्येनं किती मोठा आहे, पण आम्ही कधी कागदपत्रावर लढलोच नाही. जयंती आला की आम्ही छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेतो, निवडणुकी आले की आम्ही छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेतो. या छत्रपती शिवाजी राजांची जयंती आणि छत्रपती शिवाजी राजांची पुण्यतिथी या ढोल ताशे वाजून गजर करून नाही, तर ते एखाद्या बँजोच्या समोर आरडाओरड करून नाही, एक दिवस दारू मटका खेळून छत्रपती शिवाजी राजांची जयंती करायची नाही. 51 वर्षाच्या माती करता छत्रपती शिवाजी राजानं आपलं जीवन समर्पित केलं, त्याच्या गड किल्ल्याला नमूद करावं. आणि ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी राजानं महिलांच्या अत्याचारापासून बचवलं, त्या छत्रपतींची शिवरायांची जयंती साजरी करायची असेल तर त्यांचा शौर्य तुम्हा आम्हाला दाखवायला पाहिजे. काय आम्ही म्हणतो, 14वं शतक संपलं ना, महाराजांनी आपल्या होता परीपर्यंत हे धर्माचं रक्षणाचं काम केलं. पण पीडित झालेली गजरेली जनता कधी जाईल दिवसा ढवळ्या अत्याचारानं पीडित झालेली. आमचा महाराष्ट्र कर्दर काळ ठरत होता. हा देश कर्दर काळ ठरत होता. कुठं पाहावं तिकडं काय करावं, रहित गंजली होती, बजली होती. 350 वर्ष या मातीमध्ये अत्याचारानं भयभीत झालेल्या अश्रू येत होते. कोण पाहत नव्हतं माझ्या तिकडं. काय जीवन असेल ना माझ्या राजाचं. आणि अशाच वेळेला त्या देवगिरीच्या साम्राज्यावरती 16वं शतक चालू झालं. आणि घोषणेश्वरच्या परिसरात राहणारं बाबाजी भोसल्यांचं कुटुंब घोषणेश्वराच्या असणाऱ्या शिवलिंगाला अभिषेक करावा, आपलं परमार्थिक जीवन करावं, देवदेव धर्म करावा, शेती शिवार पाहावी. आणि असाच वेळेला निजामशाहीच्या दरबारामध्ये दरबार भडला गेला. त्या काळातील लखोजी जाधव निजामशाहीच्या मध्ये काम करत होते. सिंदखेड राजाचा हा लखोजी जाधव तरणा भांडा आपल्या मुलांसहित त्या आदिलशाहीच्या दरबारामध्ये हजर असणारा हा आणि बाबा बजाजी असणाऱ्या त्या बाबाजी भोसल्यांची पोरं
तीही त्या असणाऱ्या आदिलच्या दरबारामध्ये काम करत होते. एक दिवस असा प्रसंग घडला गेला, लखोजी जाधवांची असणारी एक राजकन्या, एक मुलगी बाबाजी भोसलेच्या असणाऱ्या मुलाला त्या अर्थातच शहाजी राजांना देण्याची ठरली गेली. सिंदखेडच्या परिसरातील लखोजी जाधवांची ती मुलगी दिसायला सुंदर, चलाक, चाणाक्ष असणारी ही मुलगी भोसल्यांच्या कुलामध्ये देण्याचं ठरलं गेलं. लहान चिमुरडी ती राष्ट्रमाता जिजामासाहेब आपण म्हणतो ना, ती आऊ साहेब अर्थातच या महाराष्ट्रातील पदर, या महाराष्ट्रातील माझ्या असणाऱ्या महिलेचा कुंकू आणि वारकऱ्याची टोपी जर कोणी शिल्लक ठेवली असेल ना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हो. काशी की कला जाती मथुरा मस्जिद होते, शिवाजी राजा नतात सुन्नत सब की. अरे छत्रपती शिवाजी राजा नसते ना तर आम्हाला पदर घेण्याचा अधिकार नसायचा. काय जीवन असेल माझ्या महिलांच्या वाटेला. महिलांचं मला कौतुक एवढं करावं वाटतं जेव्हा एखादी सासरची महिला, माहेरची एखादी मुलगी जेव्हा सासरला येते ना, सासरला तेव्हा आपल्या नवऱ्या करता काय करते नाही, तिचं जीवन सगळं आपल्या पतिराजा करता समर्पित असतं. बाहेर वर्ण येणारी एखादी मुलगी जेव्हा सासरला नांदायला येते ना, ते आपल्या पतिराजा करता डोक्यावरच कुंकू लावते. एखादी महिला जेव्हा माहेर वर्ण सासरला येते ना, ती गळ्यामध्ये पतिराजाचं मंगळसूत्र घालते. आणि एखादी महिला जेव्हा माहेर वर्ण सासरला येते ना, ती महिला पतिराजा करता पायातलं पैंजण घालते. आपलं सर्वस्व त्याग आपल्या सासरच्या मंडळी करता करत असते. राष्ट्रमाता जिजाबासाहेबांनी घडवलं, हे पाहिलं. लखोजी जाधवांची एकुलती एक कन्या, दरबार भरलेला त्या देवगिरीच्या किल्ल्यामध्ये, तो आत्ताचा दौलताबाद. राजदरबारातली असणारी बैठक संपली आणि किल्ल्यावरनं सगळे खाली येत होते. लखोजी जाधवांची दोन मुलं दत्ताजी आणि शहाजी राजे भोसले, बाबाजी भोसले, खंडागळे ही सगळी खाली येत होती. आणि ज्या वेळेला किल्ल्यावरनं खाली येत असताना खंडागळ्यांचा हत्ती पिसाळला आणि त्या पिसाळलेल्या हत्तीला थांबवण्याकरता भरपूर प्रयत्न चालले होते, पण प्रयत्न असफल ठरले गेले. आणि अशाच वेळेला लखोजी जाधवांचा एक मुलगा दत्ताजी पुढे आल्याने खंडागळ्यांचा हत्ती इथंच मारा, तलवारीनं त्याला वार करा. पिसाळलेला हत्ती त्या गल्ली बोळामध्ये दरबारामध्ये घुसलाय, काय नुकसान करतोय. आणि त्याच वेळेला खंडागळ्यांच्या बाजूने असताना शहाजी भोसले म्हटले, थांबा, मारू नका, पाहू ना त्याला. पण दत्ताजी ऐकलतो नाही. दत्ताजीनं ते ऐकलं नाही. परिणाम असा घडला गेला, पिसाळलेल्या हत्तीने दत्ताजींना आपल्या असलेल्या कमरेची समशर काढली आणि त्या खंडागळ्यांच्या हत्तीचं सोट खर कापून टाकलं. जमिनीवरती हत्ती धारातीर्थीला पडला गेला. शहाजीराजे भोसले त्यांचे असणारे चुलत भावाचा मुलगा संभाजीराजे भोसले, खंडागळ्यांचा हत्ती दत्ताजी शिंदेना अर्थातच जाधवांनी आपल्या मेवण्यानं मारला. त्याचा राग काढायचा होता आणि मग शहाजीराजाने स्वतःच्या मेवण्यांमधनं तलवारीच्या वाऱ्यानं भांडणं सुरू झाली. तलवारीच्या माऱ्यानं दोघांमध्ये वार प्रतिवार सुरू झाले. आणि अशाच वेळेला एक वार शहाजीराजांकडून दत्ताजी जाधवांना बसला गेला आणि स्वतःचा मेहुणा मरण पावला गेला. नाथ दुरावलं गेले. लखोजी जाधवांना राग आला. आपल्या असणाऱ्या जावयानं आपल्याच असणाऱ्या मुलाला मारावं, वैरत्व निर्माण झालं. आणि अशाच वैरत्वानं लखोजी जाधवांची एक मुलगी जवळ आली आणि बाबांना म्हणू लागली, बाबा तुम्हाला विनंती करते, माझं कुंकू पुसू नका बाबा.
इडावी राखते, पाया पडते, पण माझं कुंकू पुसू नका. काय बाप असतो ना मुली करता, काय बाप असतो, बापाचं जीवन काय आहे. पडद्याआड भूमिका घेणारा माझा बाप आजही माझ्या रहेतेचा, कल्याणकाराचा, गोर गरिबातला बाप काय असतो मुली करता काय करत नाही हो. आपलं सर्वस्व अर्पण करणारा बाप लखोजी जाधव मागं हटले हो, काय करत नाही बाप. ताईडीचं लग्न जवळ यावं, शेतामध्ये काही पीक जावं. लग्न जवळ आल्यानंतर त्या ताईडीचं लग्न पार पडण्याकरता 4 पावड्यांचा उंबरे झवणारा बाप कोणी पाहिला ना. अहो ऐका ना वो, मुलीचं लग्न जवळ आले, अंगावर घालण्याकरता एकही तोळा सोनं नाहीये, त्याला थोडी पैशाची मदत करा ना. पावड्यांचे उंबरे झवणारा बाप काय असतो हे तुम्हाला आम्हाला कधी कळणार हो. लहानची मुरडी शाळेमध्ये गेली का नाही याची चौकशी करणारा बाप असतो. लग्न पूर्ण झाल्यानंतर लग्नाला सगळे धाई बुकून रडतात, पण त्याला रडता येत नाही. लग्नाच्या एका कोपऱ्यामध्ये जाऊन एकटाच रडतो. माझी मुलगी सुखानं नाना म्हणून जावया बापूला विनंती करतो. लखोजी जाधवांचं तेच झालं. आज पोरगीनं सांगितलं थांबाव, माझ्या कुंकवाला पुसू नका. घडला इतिहास. एका आईच्या उदरामध्ये त्या सूर्याचा जन्म झाला ना. मला मारायचं तर आधी मला मारा आणि मग माझ्या कुंकवाला मारा. आपल्या लक्षणा करता, आपल्या पतिराजा करता माझ्या राष्ट्रमातेच्या साहेबांनी त्याग केला, त्याग केला आपल्या जीवनाचा. दिवसामागून दिवस निघून गेले. लखोजी जाधवांना राग आला होता, पण पुन्हा एकदा ती असणारी जिजाबा साहेबांना आपल्या असणाऱ्या घराकडे पुन्हा थारा दिला नाही. आणि मग दिवसा मागून दिवस निघून गेले. 15वे शतक संपलं आणि 16वे शतक चालू झालं. शहाजी राजाने तो पहिलाच पारगता कर्नाटकचा भाग त्यांच्या करता दिला होता. आदिलशाहीच्या दरबारामध्ये सरदार म्हणून जीवन आपलं व्यतीत करत होते. एक दिवसा मागून दिवस गेले, 16वे शतक चालू झालं. चैत्र संपला. चैत्र संपला म्हणजे चैत्र वनवा पेटला होता. वैशाख संपला. ज्येष्ठ हातामध्ये घेतला. वटपौर्णिमेला माझी राष्ट्रमाता जिजामासाहेब वडाला प्रदक्षिणा घालत होती आणि जन्मजन्मी मला असाच पती मिळावा म्हणून आग्रह करत होती. आणि असा ज्येष्ठ संपला, जवळ आला आषाढ. आषाढाच्या श्रावण धारा चालत होत्या. पंढरपूरची वारकऱ्यांची वारी चालू होती. आला जवळ श्रावण. श्रावणानं नागपंचमीचा सण मोठ्या धुमधडाक्यात चालला होता. भाद्रपद आला, गणपती आला. गणपती सण मोठ्या धुमाकडे चालला. अश्विन आला आणि अश्विनीमध्ये दसरा आला. दसऱ्याच्या 9 दिवसाच्या 9 वाऱ्या उपवासवारी संपले. दिवाळी आली आणि दिवाळी आल्यानंतर मार्गशीर्षाचं उपवासाचं व्रत केले. ते दिवस संपले गेले. असाच एक एक दिवस जात होता. कार्तिकी आली. कार्तिकी संपत होता. माघ आलेला आहे. पौष महिना गेलेला आहे. माघ आला. खंडोबाची उधळण झाली आणि एक एक दिवस माझ्या आऊसाहेबांच्या त्या कोकणीच्या बिडीच्या मांडीच्या किनाऱ्यावरती शोडेरी हा जुन्नर तालुक्यातील मध्याच्या ठिकाणी असणारा किल्ला. आजही शोडेरी किल्ल्यावर शिवाई मातेचं प्रचंड मोठं मंदिर आपल्याला दिसतंय. त्या शिवाई मातेच्या साक्षीनं शहाजी राजांच्या बाई असणाऱ्या त्या कल्याणपेठ मध्ये विश्वासराव राहत होते. विश्वासरावच्या भरवशावर राष्ट्रमाता जिजाबा साहेबांना शहाजी राजाने ठेवलं आणि शहाजी राजाने विश्वासरावांना सांगितलं, विश्वासराव आता आम्हाला यांची परगत नाही, मला लढण्याकरता जायचं. आता तुम्ही एवढंच करा, या असणाऱ्या जिजाबा साहेबांना इथे शोडेरी किल्ल्यावरती ठेवा. एक मागून एक दिवस गेले होते. 8 महिने संपलेत. 9वा महिना चालू झालाय. फाल्गुन जवळ आलेला आहे. सगळंच गेलेलं बाजूला. आणि अशाच वेळेला दिवसामागून दिवस सरले. पोटामध्ये गर्भ वाढत होता. 9 महिन्याचा 9 कालावधी गेला. आम्हाला खाण्यापिण्याचे डोळे लागतात, पण राष्ट्रमाता जेव्हा साहेबांना डोळे लागले होते कशाचं, हातामध्ये तलवार घ्यावी, समसर घ्यावी, घोड्यावर बसावं, टाच मारावी, लढावं. अरे 5 गाड्या महाराष्ट्राच्या उरावर थैथयात नाचत होत्या. निजाम आदिलशाहीचं राज्य होतं. एकही आमचा भगवा कुठे नव्हता. सगळीकडे वादळ करत होतं. कुकडी आनंदाने ढोलत होती. खंडोबा गणपती लेनेद्री असेल, ओझर असेल, सगळ्या देवदेवतांच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला होता. आणि राष्ट्रमाता जिजामासाहेबांच्या हातामध्ये एकच समसर घ्यावी, घोड्यावर टाच मारावी आणि निजाम मोगलाईशाहीला उडवून द्यावं, असं बळ असं बळ असं. अहो आम्हाला खाण्यापिण्याचे डोळे लागतील, पण माझ्या राष्ट्रमाता जिजाबा साहेबांना लढण्याचे डोळे लागले होते. कारण की त्यांच्या उदरामध्ये, त्यांच्या पोटामध्ये याच 5 गड्यांचा कर्दन काळ जवळ येणार होता. काय चिवड असेल राजाच. दिवस तो जवळ येत होता. होळी सण पेटवला होता.
डोंगर कुशीतून लोक आनंदाने न्हात होती. सोनेरीकडे पाहावं. होळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा करावा. महाशिवरात्रीचा सण मोठ्या आनंदाने साजरा करावा. आणि अशाच वेळेला या मातीमध्ये जिजामासाहेबांच्या उदरी फाल्गुन तृतीयाला अर्थातच 19 फेब्रुवारी 1630 या रोजी बाल शिवाजीचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज की. तो दिवस तुमच्या आमच्या नव्हे तर या देशाच्या आणि जगाच्या साठी अत्यंत महत्वाचा दिवस होता. कारण की छत्रपती शिवाजी राजाचा जन्म व्हावा, शिवनेरी किल्ल्याच्या परिसरात व्हावा. आई शिवाई मातेच्या आशीर्वादानं माझ्या छत्रपती शिवाजी राजाचा जन्म झाला. सनई चौघड्याचे आवाज सुनले, पहाटे घुमले आणि त्याच वेळेला पेड्यांच्या तुला केला, खोबऱ्यांच्या तुला केला, सगळ्या रहितेला मोठ्या आनंदानं वाटप झाली. आणि जामासाहेबांच्या उदरामध्ये माझा राजा जन्माला आला. लोक आनंदानं म्हणत होती एका शहाजी राजाचा मुलगा शिवाई मातेच्या आशीर्वादाने जन्माला आलेला. दिवसामागोट दिवस निघून गेलेले. सोनेरी किल्ल्यावरती माझा बाळ शिवाजी चिमरू लागला, खेळू लागला, बघडू लागला. आणि अशाच वेळेला शहाजीराजाचं पत्र सोनेरीवरती धडलं गेलं. त्या पत्रामध्ये नमूद केलं होतं पुण्याच्या प्रांतातील 36 गावं आपल्याला दिलेली. त्या 36 गावाची देखरेख करण्याकरता राष्ट्रमाता जेव्हा साहेबांना पत्र पाठवलं, त्या पत्रामध्ये उल्लेख होता तुम्ही आता उद्याच्या उद्या एक करा की पुण्यामध्ये जा. आणि हेच पत्र ऐकून, हे पत्र पाहून जेव्हा माझ्या राष्ट्रमाता जेव्हा साहेबांनी पत्र हातामध्ये घेतलं, सगळ्यांना बरोबर घेतलं आणि सगळ्याच बांधल मौल्यांना बरोबर घेऊन आमच्या राष्ट्रमाता जिजामासाहेबांनी पुणे गाठलं. त्या काळातील पुणेमध्ये इसवी 700चा कालखंड. मोठा मुळाच्या प्रवाहाच्या तीरावरती छोटस चिमुरड पुणे. पण ते पुण्य मुरार देवानं उद्ध्वस्त केलं होतं. गाढवाचा नांगर फिरवला होता. पण काय बळ असेल माझ्या राष्ट्रमाता जिजाबाईंवर. पुण्यामध्ये जेव्हा आमच्या कसबाच्या गणपतीच्या जवळ माझ्या राष्ट्रमाता जिजाबाई या छोट्याशा चिमुरड्याला शोभाला घेऊन आल्या. मावळ मुलका पाहिला, डोंगर दरे पाहिले, कुणीच पुण्यामध्ये नव्हतं. मुंगी नसेल सगळी पळून गेली होती. राख रांगोळी झाली होती त्या पुण्याची. आणि डोंगर कपऱ्यामध्ये लोक लपून बसली होती, दडली होती. राष्ट्रमाता जिजाबाईंनी एक दिवस सगळ्यांना बोलवलं. डोंगर कपऱ्यामध्ये राहणारी सगळी रयत जवळ आली, लहान मालाच्या जवळ आली, राष्ट्रमाता जिजाबाईंच्या जवळ आली. आणि राष्ट्रमाता जिजाबाईंनी सांगितलं, अरे का तुम्ही डोंगर कपऱ्यामध्ये लपून बसलात, या 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 पुण्यामध्ये. त्याच वेळेला त्या पुण्यातल्या त्या रहितेनं राष्ट्रमाता जिजाबाईंना सांगितलं, आऊ साहेब आम्ही यायला तयार आहे, पण कुणाच्या भरवशावर. त्याच वेळेला राष्ट्रमाता जिजाबाई बोलू लागल्या, माझ्या भरवशावर, माझ्या भरवशावर. काय बळ असेल माझ्या ऐका जिजाबाईंचं, काय असेल त्या आईचा अंतःकरण. मी नेहमी सांगत असतो, मातृत्वाचं जीवन या मुलांकरता समर्पित असतं, समर्पित असतं. काजळे महाराज जेव्हा तुम्हाला सांगू ह्या आईच्या दुधाची ताकद काय आहे, काय ह्या आईच्या दुधाची ताकद सांगू. जेव्हा अंत्यसंस्कार होतात आणि अंत्यसंस्काराला आपलं सगळं शरीर जळलं जातं, पण ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी आपण सावडण्याच्या कार्यक्रमाकरता जातो ना, त्या स्मशानभूमीमध्ये सगळं जळलेलं दिसतं. आपण एक कपभर थोडस मध, थोडस शेण आणि थोडस दूध घेऊन जातं. आणि ते हस्ते जेव्हा गोळा करतो ना, त्याच्यावरती आपण ते दूध ओततो. काय ताकद आहे. जेव्हा बाळ उदरामध्ये जन्माला येतं ना, त्या बाळाला कोणत्या प्रकारची हाडं नसतात, पण आईच्या दूध पिऊन ते कॅल्शियमच्या द्वारा ते हाडं वाढत असतात. काय आईच्या दुधाची ताकद आहे. सगळं जळतं पण आईचं दूध जळत नाही. हे आईचं काळीज आहे, काळीज आहे आईच. या महाराष्ट्रात क्रांत्या झाल्या, या क्रांत्या महिलेच्या जोरावर क्रांत्या झाल्या या महाराष्ट्रात. आऊसाहेबांनी सगळ्यांना रहितेला जवळ बोलवलं. या रहित बोलू लागली, कुणाच्या भरवशावर यायचं. मासाहेब कडकडल्या, माझ्या भरवशावर यायचं. उन्हाळा संपलेला आहे. आषाढी श्रावणांच्या दहाला त्या सह्याद्रीच्या डोंगर कपाऱ्यामध्ये धुवाधा वाहतात. आणि बघा आऊसाहेबांनी त्या लाल मालामध्ये त्या डोंगर कपाऱ्यामध्ये लपलेला रहितेला, शेतकऱ्याला, सामान्य माणसाला
बोलवलं आणि सांगितलं या काय लागतंय, कुणाला बिब्याडा लागतंय, कुणाला बैल लागतात, कुणाला गाड्या लागतात, जे जे लागतंय खत औषध सगळी सगळी त्या शेतकऱ्याला दिली. आषाढी श्रावणाच्या धारा चालल्या, दोहा पाणी भरलंय, कुणी भात खाचरामध्ये लावगड करतय, कुणी बैल जोडीनं नांगरतय. आणि असाच एक एक दिवस सरला. आषाढ गेला, श्रावण गेला, भाद्रपद आला आणि लाल महालामध्ये लोकांची रेग लागू लागली. ज्या पुण्याच्या प्रांतामध्ये अरे गाढवानं नांगरलेलं पुढं माझ्या जिजासाहेबानं त्या लाल महालामध्ये यावर रहितेचे प्रश्न सुनावेत. आणि आऊसाहेबांना माझी रहित निरोप देण्याकरता आली. डोंगर कपाऱ्यामध्ये लपून बसले, रहित लाल बालामध्ये गर्दी करू लागली आणि आऊसाहेबांना निरोप देऊ लागले. आऊसाहेब तुम्ही बियाणं दिलं, शेती शिवार फुलली पडी कोजाड झालेली जमिनीमध्ये आणि आंबेमोर इंद्रायणी नांदू लागले, भात खात्र सुगंधित होऊ लागली. आणि आनंदानं माझा शेतकरी, माझा सामान्य बळीराजानं माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या असणाऱ्या मातोश्रीनं विश्वास संपादन केला. काय जीवन असेल. अश्विन महिना आला, दिवाळीचा सण आला आणि माझ्या असणाऱ्या शेतकऱ्यांना हातामध्ये विळा घ्यावा आणि भात कापायला सुरुवात केली. डोंगर कपाऱ्यातल्या गोरगरिबांच्या सामान्य माणसाला एक वेळचं अन्न मिळत नव्हतं, एक वेळचं अन्न मिळत नव्हतं. छत्रपती शिवाजी राजानं रहितेक देण्यासाठी काही नव्हतं, पण माझ्या मावळ मुलकातल्या माणसाचं माझ्या छत्रपतींनी पहिला विश्वास संपादन केला, विश्वास संपादन केला. 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याच्या राज्यामध्ये एकही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. तर त्या काळात माझ्या छत्रपतींचं स्वराज्य या रहिते करता होतं, रहिते करता होतं. आज कुठं गेलंय स्वराज्य. आज दिवसा ढवळ्या माझ्या शेतकऱ्याला बाजार भाव नाही. एका सिल्लोड एखाद्या कारखान्याच्या असणाऱ्या कंपनीला स्वतःचा मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार, पण आज 300-350 वर्ष झाले या मातीमध्ये माझा शेतकरी कपाशी पिकवतोय, माझा शेतकरी सोयाबीन पिकवतोय, माझा शेतकरी ऊस पिकवतोय, माझा शेतकरी ज्वारी पिकवतोय. पण स्वतःचा माल जेव्हा बाजारात माझा शेतकरी देतो ना, त्या शेतकऱ्याला स्वतःच्या बाजारामध्ये ढेराला माल ठरवण्याचा अधिकार नाही. काय असेल हे रहितेचं राज्य. पण माझ्या छत्रपतींनी त्या काळामध्ये ते राज्य निर्माण केलं. आऊसाहेबांनी सगळ्या शेतकऱ्याला एकत्र केलं आणि रहितेचं राज्य निर्माण करणारा माझा राजा. बाल चिमुरडा 10-12 वर्षाचा माझा राजा मोठा होऊ लागला. डोंगर दाबाऱ्यातल्या सह्याद्रीच्या डोंगर कपाऱ्यात जाऊ लागला. ही चिमुरडी स्वतःशी घेतली. अरे काय हिंमत असेल. मी आजही म्हणतो, आज या भारत देशाच्या संरक्षणाकरता माझा बळीराजा, माझ्या सर्वसामान्य शेतकरीच लढतोय. हो आजही पहा तुम्ही, या भारत देशाच्या संरक्षणाकरता माझा शेतकऱ्याचाच मुलगा आहे. मला दाखवा एखादा वकिलाचा मुलगा या भारत देशाच्या संरक्षणाकरता लढतोय का. काजळी महाराज मला दाखवा एखादा डॉक्टरांचा मुलगा या भारत देशाच्या संरक्षणाकरता लढतोय का. नाही. आणि छत्रपतींनी हेच केलं. डोंगर कपाऱ्यातला एक वेळेचा अन्न ज्याला मिळत नाही ना, त्यांच्या तोंडाला बिस्कुटही फुटलं नाही, अशी 14-15 वर्षाची चिमुरडी माझ्या राजाने एकत्र करावी. काय स्वराज्य निर्मितीचा संकल्प असेल माझ्या राजाचा. निजामशाही, आदिलशाही, पोर्तुगज, इंग्रज अशा 5 आघाड्या या महाराष्ट्राच्या उरावर थैथयाट नाचत होत्या. तरी देखील माझ्या राजाला त्या रायरेश्वराच्या जवळ जावं आणि एक दिवस शपथ घ्यावी, इथून पुढे जगायचं स्वराज्याकरता आणि मरायचं स्वराज्याकरता. जनसामान्य रयतेच्या सामान्य शेतकऱ्यांची मुलं एसाजी घेतला, बाजी घेतला, नेताजी घेतला, असंख्य मावळे माझ्या राजाला एकत्र करावीत. आणि 15 एप्रिल 1645 ला त्या तोरण्याच्या जवळ, रायरेश्वराच्या जवळ त्या शिवलिंगावरती आज मी पंढरपूरच्या पांडुरंगाला दुधाचा अभिषेक करतो. आज आम्ही आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना दुधाचा अभिषेक करतो. पण माझ्या 350 वर्षापूर्वी 15 एप्रिल 1645 ला त्या रायगडाच्या शिवलिंगावरती रक्ताचा अभिषेक करणारे आमचे मर्द मावळे. काय जीवन असेल. आणि काय शपथ घेतली माझ्या राजाकडे. अरे इथून पुढे जगायचं या स्वराज्याकरता राजे आणि मरायचं या स्वराज्याकरता. हे जीवन माझ्या छत्रपतींना बादल मावळे करता समर्पित केलं. काय जीवन असेल माझ्या रयतेच्या राज्याचं.
लाल भालातील गर्दी वाढू लागली आणि एक असणाऱ्या त्या खेड शिवापूरच्या भोरच्या परिसरातील राजा गावच्या पाटलाची बातमी राजाला एका कबवली। एक बाप आपल्या लेकीची तक्रार घेऊन पुढे आला आणि त्याच लाल भालामध्ये छत्रपतींना मुजरा घातला, राष्ट्रपिता जिजाबाईसाहेबांना मुजरा घातला आणि एकच सांगितलं, या लाल भालामध्ये न्याय मिळतोय म्हणून न्याय मागण्याकरता आलो, मिळेल मला न्याय मिळेल। 14 वर्षाचा माझा राजा पुढे आला, मिळेल लाड्या। मागा काय झालंय बोला, काय झालंय बोला, काय नाही राज। राजाच्या पाटलानं माझ्या मुलीला पाठवलं। 14-15 वर्षाचा माझा राजा त्या गादीवरनं वर आला आणि बादल बावळ्यांना सांगितलं, त्या राजाच्या पाटलाला आत्ताच्या आत्ता पकडून आणा। जेव्हा राजाच्या पाटलाला पकडण्याकरता बादल बावळे त्या खेडशिवापूरच्या त्या राजाच्या गावामध्ये गेले, राजाच्या पाटलाच्या घराजवळ गेले, पकडून आणण्याचा फॉर्म्युला ठेवला। त्याच वेळेत राजाचा पाटलाला खटखटला, कोण तुमचा राजा? मला पाटील की जहागिरी दिलेली आहे, कोण राजा तुमचा? आणि पुन्हा तीच बादल बावळे पुढे लाल भालामध्ये गेले आणि पुन्हा निरोप दिला, शिवाजी राजा तो येत नाहीये। त्याच वेळेला 50 बादल बावळे घेऊन जा आणि त्याला जिंदा नाही तर जिवंत नाही तर मेलेला माझ्या समोर उपस्थित करा। काय माझ्या राजाचं बैलीचं धोरण असेल हो या राज्यामध्ये? रहितेचा राजा का बनावा? काय स्त्रीचं धोरण असेल? देवाऱ्यातली घरासमोरची तुळस आणि या भारत देशातला कळस केवळ माझ्या छत्रपतीमध्ये बुडेचा शिल्लक आहे। काय राजाचं जीवन असेल? अरे 15 वर्षाच्या राजाला त्या लाल भालामध्ये त्या राजाच्या पाटलाला पकडून आणावं आणि त्याला शिक्षा द्यावी। राजांना समजलं असेल याला आत्ताच्या आत्ता कडेलेट करा, पण राजाने तसं केलं नाही। आयुष्यभरीच्याकडं जे चुकीच्या नजरेने वागतील ना त्या राजाकडे पातिल्याला एक करा, याचा हात पाय कलम करा, चौरंग करा आणि गाढवावर बांधली ह्या पवना मावळमध्ये, ह्या गुजवणी मावळामध्ये त्याची धेंड करा। लोकांना कळालं पाहिजे, माझ्या महिलेकडे वेगळ्या नजरेनं पाहिले तर राजे असे कलम करतात हात पाय। 350 वर्षापूर्वी माझ्या राजानं माझी स्त्रीचं रक्षण करण्याचं काम केलं। ती परकीयांची स्त्री असू द्या किंवा स्वकीयांची स्त्री असू द्या, अरे कल्याणच्या सुभेदाराची सोन माझ्या राजानं खणा नाळाच्या ओटीनं भरून पाठवावी। हा माझा आदर्श राजा। काय आदर्श राजा? आज आमच्या तारुण्याचा आदर्श काय हो? इथे विचारलं 7 वाजता कोणती बालिका लागते ही चिमुरडी सांगतील, बरोबर ना? पण जेव्हा माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं आईचं नाव विचारलं तर बोला काय नाव आहे? आणि जिजामा साहेबांच्या आईंचं काय नाव आहे? आणि मळसाबाईंच्या पतीचं काय नाव आहे? हुशार आहेत तुम्ही मुली। असा इतिहास या मुलांना माहिती पाहिजे। या मातीमध्ये तो इतिहास घडवला, तो इतिहास एका रात्रीत आणि एका दिवसामध्ये कधीच घडत नसतो। छत्रपती शिवाजी राजांचं स्त्रीचं धोरण एकदा पहा। अरे सुरतच्या लुटी करता माझे छत्रपती गेले आणि 2 वेळा सुरत लूट करून आणली, पण छत्रपती शिवाजी राजानं सुरतची लूट करत असताना छत्रपतींना लूट करत असताना एका कोपऱ्यामध्ये एकट्याच्या पराची विधवा पत्नी आपल्या मुलांसहित राहतात। हे लक्षामध्ये आलं। सुरत लूट चालू आहे आणि शिवाजी राजाने आपल्या 2 बांधल मावळ्यांना जवळ बोलवलं तर त्यांना एक सांगितलं, एक करा। त्या कोपऱ्यामध्ये टचपराची विधवा पत्नी आपल्या मुलांसहित राहतात। त्या असणाऱ्या लुटीमध्ये त्या कुटुंबाला झळ पोचली नाही म्हणून तुम्ही तिथे दोघे जा आणि त्या घराला संरक्षण द्या। बादल मावळे त्या घराच्या पुढे उभे राहिले, संरक्षण देण्याची जबाबदारी घेतलेली आहे। टचपराच्या त्या विधवा पत्नीला वाटलं की आपल्याच घराच्या लुटी करता या बादल मावळे या शिवाजीने थंब पाठवल्यात। टचपराची बायको संतापली, त्रस्त झाली, रागवली आणि तिने तो दरवाजा असा उघडा केला। या त्या बादल मावळ्याला म्हटले, लुटा लुटा लुटा। तेव्हा त्या असणाऱ्या बादल मावळ्यांना त्या ताईला सांगितलं,
नाही, माझ्या राजानं तुमचं घर लुटण्याकरता सांगितलं नाही, तुमच्या संरक्षणाकरता मला इथं उभं केलंय. ती परकीयांची स्त्री असू द्यात किंवा सोकियांची स्त्री असू द्यात, ही आमच्या देवघरीची लक्ष्मी आहे. हे छत्रपती शिवाजी राजांचं 350 वर्षापूर्वीचं स्त्रीचं धोरण आहे. 350 वर्षानंतर आज आमचा महाराष्ट्र दिवसाढवळे आमच्या महिला किती सुरक्षित दिसतात. हा जेव्हा दक्षिणेचं राज्य निर्माण झालं, एक छोटीशी घडी होती लक्ष्मीबाईची दक्षिणीची. पतीचं निधन झालं होतं. पाठीमागं एक चिमुरडा बांधून ती लक्ष्मीबाई बादल मावळ्याबरोबर लढत होती. खटार गाडीच्या बरोबर झुंपावं आणि त्या असणाऱ्या लक्ष्मीबाईला लढावं. आपली छोटीशी घडी दक्षिणेतली लढत होती. ती स्वतःचा असणारा मुलगा बांधावा आणि लढावं, आणि ती युद्धामध्ये त्या पराभूत झालेली ती लक्ष्मीबाई शरण गेली. लक्ष्मीबाई शिवाजी राजांच्या आपले उभे राहिलेल्या त्या शिवाजी राजांनी पाहिलं. बोल काय काम काढलंय. म्हटले राजा दुसरं तिसरं काम नाही, ही तलवार घ्या आणि पाठीला बांधलेला तो मुलगा घेतला. हा भासा म्हणून तुम्ही सांभाळा. शिवाजी राजानं त्या लक्ष्मीबाईकडे पाहिलं. मला त्या लक्ष्मीबाई मध्ये बहीण दिसते. त्याला स्वराज्य याच्या नावे करून जातो. सांभाळा आपल्या मुलाला. काय असेल माझ्या रहितेच्या राज्याचं धोरण हो. आज आमची कोणत्या बाजूला महिला सुरक्षित आहे. दिवसा ढवळ्या अत्याचारानं भयभीत झाला महाराष्ट्र. रोज एक घटना या महाराष्ट्रात घडते. मला आठवतं की या महाराष्ट्राच्या घटना घडतात ना, त्या घटनेमध्ये माझ्या छत्रपतींचा तुम्ही आदर्श घेत नसाल म्हणून या घटना घडतात. आम्ही कुठेतरी आमच्या मुलांना संस्कार देण्याचं कमी पडलोय. या 350 वर्षापूर्वी वयाच्या 14व्या वर्षी माझ्या शंभू राजानं पद्मभूषण ग्रंथ लिहावा याच महाराष्ट्रामध्ये. वयाच्या 15व्या वर्षी सुराज्याकरता आपलं जीवन समर्पित करावं ह्याच महाराष्ट्रामध्ये. वयाच्या 16व्या वर्षी त्याच गीतेचं तत्वज्ञान 9034 वयामध्ये लिहावं ह्याच महाराष्ट्रामध्ये. आणि वयाच्या 22व्या 23व्या वर्षी या देशाकरता आपलं बलिदान समर्पित करावं. त्या भगतसिंगांचं जीवन विचारावं. वयाच्या 23व्या वर्षी माझ्या भगतसिंगाला विचारावं. हातामध्ये आई 50 रुपयाची नोट देते आणि भगतला सांगते, भगत जा दुकानामध्ये, मुलीकडची लोक तुला पाहायला घरी येणारे, जा भगत. भगत 50 रुपयाची नोट हातामध्ये घेऊन जेव्हा जातोय, पण त्याच्या बडामध्ये येतंय ज्वालाडाला हत्याकांडामध्ये निरपराध भारतीयांचा बळी गेलाय. मला त्या इंग्रजांचा बदला घ्यायचा. 50 रुपयाची नोट चुरगाळून खाली टाकतो, माती कपाळाला लावतो. मला बाईचा प्रपंच करायचा नाही, या भारत देशाचा प्रपंच करायचा. हत्याकांडाचा बदला माझ्या भगतनं घेतला. आणि तुरुंगामध्ये जेव्हा भगत गेला, सकाळची पहाटेची वेळ आहे, रोज माझा भगत दंड बैठका मारत होता. आणि एक दिवस तुरुंगाच्या अधिकाऱ्यानं भगतला सांगितलं, भगत 7 वाजता तुला फाशी देणार आहे, लक्षात ठेव भगत. 2 तासानंतर तुझा मृत्यू जवळ येणार आहे भगत, लक्षात ठेव भगत. तू का दंड बैठका मारतोस रे, कशा करता मारतोय रे? 2 तासानं तुझा मृत्यू होणार आहे, तू का दंड बैठका मारतो? भगतनं त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्याला उत्तर दिलं, माझी आई जेव्हा सकाळचं स्नान करते, देवपूजा करते ना, देवपूजा झाल्यानंतर माझी आई घराच्या बाहेर जाते. घराच्या बाहेर गेल्यानंतर आमच्या घराच्या समोर फुलांचा बगीचा, त्या बगीचाच्या फुलं तोडण्याकरता माझी आई कटोरा घेऊन जाते, एक एक फुल तोडते. पण माझी आई जेव्हा त्या देवघरातल्या देवांना फुलं आणते ना, सुरकुत्या पडलेली खराब झालेली फुलं माझी आई आणत नाही. प्रसन्न टवटवीत
प्रफुल्लित फुलं माझी आई त्या देवघरातल्या देवाला आणते हो. तसं माझ्या आईने या भगत नावाचं फुल या भारत देशाला समर्पित केलंय. आणि म्हणून हे भारत देशाला समर्पित केलेलं फूल हे भगत रूपी फूल ताज तवाडाहून देशाकरता बलिदान करते. याला म्हणावं तारुण्य, याला म्हणावं तारुण्य. काय जीवन असेल या महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये, काय जीवन असेल वयाच्या 16व्या वर्षी 23व्या वर्षी. अरे या महाराष्ट्राच्या मातीतला माझा 32 वर्षाचा शंभू राजांचं जीवन छावा पिक्चर मध्ये तुम्हाला दिसतंय. सांगून जाईल शंभू राजा, सांगून जाईल शंभू राजांचं जीवन, सांगून जाईल या शंभू राजांचं जीवन. शेर शिवा का छावाता महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा. 32 वर्षाचा आयुष्य माझ्या शंभू राजांचं. सासवड आणि जेजुरीच्या जवळ असणाऱ्या पुरंदर किल्ल्यावर माझ्या शंभू राजांचं जन्म झाला. केदारेश्वराचं मंदिर त्या पुरंदर किल्ल्यावर. छत्रपतींचा इतिहास मी सांगणार आहे, पण या शंभू राजांचा इतिहास तुमच्या समोर सांगितला पाहिजे. काय शंभू राजांचं जीवन. सईबाईच्या उदरात जन्माला येणारा माझा शंभू राजा. उंच आकाशाला गगन भरावी मारावी तो पुरंदरचा किल्ला. एका बाजूला वज्रगड, एका बाजूला पुरंदर. त्या पुरंदरचं काय वर्णन करावं. पल्याड जिजुरी, आल्याड जिजुरी पल्याड पुरंदर, मधून वाहते करा शिवशाहीचा पुरंदर जसा मोतियांचा झरा, मोतियांचा झरा. अरे या पुरंदर किल्ल्यावर माझ्या शंभू राजांचा जन्म सईबाईच्या उदरामध्ये झाला. सईबाईच्या उदरामध्ये झाला. अशक्त असणारी माझी सईबाई, तिच्या स्तराला दूध नव्हतं, पोरा करता दूध नव्हतं. आऊसाहेबांनी त्या पुरंदरच्या नारायणपुरापासून तर कापरहोळ पर्यंत एक एक गाव शोधलं गेलं. सईबाईला दूध नाहीये, एखादी दूध आई शोधून आणा. आणि म्हणून त्या गाडी पाटलाची असणारी एक कापरहोळच्या गाडी पाटलाची दूध आई शोधून आणली. बरं नुकतंच त्या गाडी पाटलाच्या कापरहोळातल्या त्या दुधाईचा मुलगा निधन पावला होता. स्तनामध्ये दूध होत. आऊसाहेबांना ही बातमी पुरंदरगडावर कळाली आहे. जिजाबा साहेबांना मन गैरून आलेला सईला दूध नाही आहे. सईबाईला हा चिमुरला शंभू राजा कसा जीवन जगेल. आणि गाडे पाटलाची ती असणारी दुधाई शोधून आणली आहे. पुरंदरच्या गड किल्ल्यावर आली आहे. तिला विनंती केली, मला नुकतंच कळालं तुमचा पोलगा वारला, पण स्थानाला दूध देता का हो आमच्या शंभू राजाला. देता. पहा इतिहास नोंद ठेवतो. त्या कापरहोळच्या गाड्या पाटलांचा आजही वाडा भरभक्कम दिसतोय. 350 वर्ष झाली हो ज्या माती करता. अरे आमच्या शंभू राजांना ते दूध द्यावं. रहित माझ्या मालकांकरता, माझ्या आऊसाहेबांकरता, शिवाजी राजा करता ओवाळून जेव टाकावा. माझ्या सईबाईचं दूध कमी पडलं. ते दूध आई कापरहोळ आणली आणि वाढू लागला माझा शंभू राजा त्या पुरंदरवर. 2 मिनिटांमध्ये मला शंभू राजा सांगायचंय, मला बाकीचं बरचसं बोलायचंय. पण माझा शंभू राजा एकही 9 वर्ष लढाई न हरणारा माझा शंभू राजा, या स्वराज्याचा दुसरा धाकटा राजा म्हणजे माझा शंभू राजा. अहो माझ्या शंभू राजानं 9 वर्ष एकही लढाई न हरणारा छत्रपती शिवाजी राजानं या महाराष्ट्रात रायगडावर 32 मनाचं सिंहासन उभं केलं. तदनंतर छत्रपती गेल्यानंतर देखील 9 वर्ष या मातीमध्ये औरंगाबादला झुंजवणारा शंभू राजा आम्हाला कधी दिसलाच नाही.
आम्ही कधी त्याला पाहिलंच नाही. आमच्या शंभू राजाला बदनाम करण्याकरता अहोरात्र लोक प्रयत्न करत होते. अरे पण त्या छत्रपतींच्या काळात देखील शाहिस्ते खानाला पाठावं, विविध लढ्या करता माणसं पाठावी, पण औरंगजेब कधीच इथं आला नाही. पण त्याही औरंगजेबाला या महाराष्ट्रात शंभू राजा करता यावं लागलं. हो, शंभू राजा करता यावं लागलं. त्या औरंगजेबाला वाटलं पहिली आपली ही आदिलशाही संपवी, आदिलशाही संपवली. एका वर्षात आदिलशाही संपवली. 6 महिन्यात निजामशाही आणि नंतर औरंगजेबाने हल्ला केला या महाराष्ट्रात. ज्या शंभू राजानं 5 वर्ष औरंगजेबाला सळो की पळो करून ठेवलं होतं, सळो की पळो करून ठेवलं होतं. पण कधीतरी वतनाच्या तुकड्या करता भीक घालणारा गणेश शिर्के नावाचा मेहुणा आपल्या बहिणी जवळ जायचा आणि बहिणीला म्हणायचा वतन देता का नाही. वतनाच्या तुकड्या करता एक दिवस गोणोजी शिर्के औरंगजेबाला मिळाला, मला वतन देत असेल तर त्या शंभू राजांचा मी पत्ता सांगतो. आणि त्या शंभू राजांचा पत्ता त्या गणेश शिर्केला थांबवला सांगितला. हो, नाहीतर आजही आमचं महाराष्ट्र दिल्लीचं हे तख्त लाखितो, महाराष्ट्र माझा. अरे आज या शंभू राजाला जर मारलं नसतं ना, हे दिल्लीचं तख्त माझ्या महाराष्ट्रानं पाहिलं असतं, पाहिलं असतं. पण औरंगजेबा त्याला पाण्यामध्ये फक्त शंभू राजा दिसायचा. पण माझा शंभू राजा हरला नाही, लढतच होता, लढतच होता. कोकणच्या प्रांतामध्ये शंभू राजा फिरण्या करता गेला. कोकण कसा आहे, गड कसा आहे, जिंजिरा कसा आहे, पाहत पाहत वरपर्यंत आलेला आहे. कोल्हापूरच्या जवळ त्या संगमेश्वराच्या जवळ फितूर झालेला बुराण खान, फितूर झालेला त्याच सरदाराला पत्ता सांगितला की गणोजी शिर्केने औरंगजेबापर्यंत ही बातमी पोहोचवली. संगमेश्वरावरती शंभू राजा देसाईंच्या वाड्यामध्ये ही बातमी पोचली गेली आणि शंभू राजाला तिथं पकडलं गेलं. आणि या महाराष्ट्राचा दुसरा छावा अडकला गेला. हो, 9 वर्ष एकही लढाई न हरणारा छत्रपतींच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये औरंगजेब कधी नाही आला. पण शंभू राजांना पकडण्यासाठी औरंगजेबाला दिल्लीचं तख्त सोडून या महाराष्ट्रात यावं लागलं. काय असेल पुणे जिल्ह्यातील त्या दौंडच्या जवळ, भीमेच्या भामाच्या जवळ असणारा तो किल्ला बहादूर खानानं तिथं रखवालदारी केली होती. त्या बहादूर गडावर स्वराज्याचा धाकटा धनी शंभू राजा, सरदार शंभू राजाला आणण्यात आलं. संगमेश्वर तर बहादूर गडापर्यंत 350 किलोमीटरचा अंतर आहे. पण माझ्या शंभू राजाला त्या संगमेश्वराच्या पासून साखळ दंडानं बहादूर माझ्या धाकल्या धड्याला रस्त्यानं पायपीट करून आणलंय. हो, धाकल्या धड्याला पाहण्याकरता गावच्या गाव रस्त्याला यायचे आणि शंभू राजाला पाहायचे. डोळ्यातनं अश्रू यायचे. वाचवलं पाहिजे या धाकट्या माझ्या राजाला. पण कुणी पाहत नव्हतं. अन्नाचा पोटामध्ये कळ नाही माझ्या राजाचा. काय असेल माझ्या शंभू राजांचं जीवन, शंभू राजांचं जीवन काय असेल ना. 350 किलोमीटर पासून त्या बहादूर गडावरती शंभू राजांना आणण्यात आलं. आणि त्या औरंगजेबानं जेव्हा शंभू राजांना पाहिलं, शंभू, जेव्हा तुम्हाला पुरंदरचा तह घडला होता आणि तहामध्ये 23 किल्ले मला दिले होते मिर्झा राजानं, 9 वर्षाच्या शंभूला औरंगजेबानं आपल्या दरबारामध्ये लहानपणी पाहिलं होतं. तो शंभू आज दिसतोय. संभाजी
शिवाजी राजांपेक्षा तू वेगळा दिसतोय. औरंगजेबानं संभाजी राजांना पाहिलं. नजरेला नजर देणारा तो शंभू राजा औरंगजेबाला पाहावा आणि त्याच वेळेला त्याच्या सोबत असलेला कवी कलशाला देखील पकडून आणलं होतं. कवी कलश राजस्थानच्या प्रांतातील भटकत भटकत या महाराष्ट्रात आला आणि कवी कलशाने या महाराष्ट्राचं गुणगान गायलं. आणि अशाच वेळेला कवी कलशाने आपल्या मित्रत्वाला साथ द्यावी, शंभू राजाला जी शिक्षा झाली त्याच मित्रत्वाच्या नात्याने कवी कलशाला देखील झाली. त्या बहादूर गडावरती जेव्हा शंभू राजाला आणण्यात आलं, साखळदंडानं बांधण्यात आलं आणि क्रूर औरंगजेबाने त्या सैनिकाला आज्ञा दिली त्या शंभू राजांवर गरम पाठी टाका. अरे शंभू राजांवर गरम पाणी टाकावं. औरंगजेबानं पुन्हा सांगावं, त्या माझ्या शंभू राजांचे डोळे काढावं. ह्या डोळ्यानं माझ्या आऊसाहेब जिजाबाईंना पाहिलंय. ह्या डोळ्यानं माझ्या छत्रपती शिवाजी राजांना पाहिलंय. ह्या डोळ्यानं माझ्या छत्रपती शिवाजी राजानं उभारलेल्या माझ्या स्वराज्याला पाहिलंय. ह्या डोळ्यानं लहानपणी चिमुरड्या माझ्या सईबाईंना पाहता आलं नाही. आज त्या डोळे औरंगजेबानं काढून टाकले माझ्या शंभू राजाचे. ओ सांडशील औरंगजेबानं सांगावं, सांडशीला जीभ गळा त्याची, पुढे जा, जीभ फटकन हिसकावी. ज्या जीवेनं रामायण महाभारताच्या संस्कृत श्लोक मी लोकांना सांगत होतो. संस्कृतचे अभ्यासक माझा शंभू राजा होता. हो, ज्या जिभेनं मी माझ्या शिवाजी राजांच्या बरोबर माझ्या वडिलांबरोबर बोलायचा, आऊसाहेबांची माझ्या आजी बरोबर बोलायचं, ती जीभही काढून टाकली. क्रूर औरंगजेबानं सांगितलं कान तोडून टाका त्याची. पुढे जावं. अहो, ज्या कानानं रामायण महाभारताच्या कथा ऐकल्या होत्या आजीच्या मुखातून, ते कान तोडून टाकावे. संगमेश्वराच्या त्या नदीच्या तीरावर माझा धाकला धनी या हिंदवी स्वराज्याकरता आपलं जीवन समर्पित करत होता. जीवन समर्पित करत होता. धड पडायला झालंय, पोटात आणण्याचा कळ नाही. आणि संगमेश्वराच्या पकडून आणलेल्या 32 दिवस माझा शंभू राजा, माझा स्वराज्याचा धाकला धनी तुमच्या आमच्या करता आपलं जीवन समर्पित करत असताना काय असेल व काळीज माझ्या शंभू राजाचं होतं. तो म्हटला असता इस्लामी धर्म स्वीकारा, माझ्या शंभू राजाने खुशाल इस्लामी धर्म स्वीकारला असता. पण माझा धर्म टिकला पाहिजे याच्या करता माझ्या शंभू राजांना 32 दिवस हाल हाल करून त्या बहादूर गडावर अत्याचार अन्याय केले. आणि क्रूर औरंगजेबाच्या लक्षामध्ये आलं, राहिलेले 8 दिवस संगमावर हिंदू धर्माचं प्रतीक असतं, पावित्र्य असतं. आणि मग शेवटच्या 8 दिवस त्या हुडुबुद्रुकच्या परिसरामध्ये माझ्या शंभू राजांना नेण्यात आलं. आणि नेण्यात आलेल्या शंभू राजांचे डोळे काढले, कान उपटले, साक्षीने जीभ बाजूला केली. आणि या महाराष्ट्राचा माझा धाकला धनी रडत होता. काय असेल माझ्या शंभू राजांच्या आलो, काय असेल न झुकणारा माझा शंभू राजा. म्हणतात ना, जगावं शिवाजी राजांसारखं आणि मरावं माझ्या शंभू राजांसारखं. ओ, मरावं माझ्या शंभू राजांसारखं. अरे त्या वडूबद्रुकच्या
संगमावर माझ्या शंभू राजाचे तुकडे करावे, तो तुकडे त्या इंद्राणी भीमाबादाला दाखवून द्यावेत. ते प्रेत वडूपर्यंत वढत द्यावं म्हणून आजही ते वडू गाव आणि ज्या प्रेताला ते शिवलेत ना आजही ते शिवले पाटील त्या तुळापूरच्या परिसरात आढळतात. मातीमध्ये कैक जन्माला येतील आणि कैक मरतील, पण मातीसाठी मरणारे माझे बांधल मावळे होते, बांधल मावळे होते. हे सह्याद्रीचं रक्त, या सह्याद्रीची माणसं माझ्या छत्रपतींनी बरोबर घेतलेली आणि विजापूरच्या असणाऱ्या सरदारापर्यंत एक बातमी गेली. शहाजी राजांचा पुत्र 1658 चा कालावधी विजयपूरच्या दरबारामध्ये एक आवाज गेलेला आहे. दरबार भरलेला आणि दरबारामधनं पुण्यापासून एक एक बातमी जाऊ लागली. तो शिवाजी 10-20 पोरं तयार करतो, आपले झेंडे बाजूला करतो, भगवा लावतो, हर हर महादेवची घोषणा देतो, जय भवानीचा आवाज होतो. कोण आहे हा? आज हा गड गेला, हाच किल्ला गेला, ही आज गावं गेली आणि असेच विजापूरचा दरबार हादरला जातो. बडी बेबे साहेबीन असणारी ती एका सरदाराची ती पत्नी राज दरबारामध्ये बसते आणि कोण म्हटल्यानंतर तोच असणारा त्या शहाजी राजाचा पुत्र. शहाजी राजाला फॉर्मेला ठेवा, पहिलं पत्र पाठवलं शहाजी राजाला. पत्र गेलं, शहाजी राजांना आनंद झाला. त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं, तुझ्या असणाऱ्या मुलाला समजून सांगा. आणि मग शहाजी राजानं पत्र पुन्हा पाठवलं. त्या पत्रामध्ये एवढंच लिहिलं होतं, मुलगा माझा ऐकत नाहीये. आणि एक दिवस दरबार भरला विजापूरचा. विजापूरच्या बडे व्यवसायने ओरडल्या, त्या शिवाजी को जिंदा या मुर्दा कोण ले आएंगे बोलो. आणि मग त्या दरबारामध्ये त्या विडा उचलायला कुणी येणार आणि मग एका कोपऱ्यामध्ये एकच 32 जाताचा बोकड, तो अफजल जनाल खाण्यामध्ये 36 स्वतःच्या 36 पत्त्या जण मारल्या होत्या. तो पुढे आलेला तबकातला विडा उचलला आणि सांगितलं, तो शिवाजी को जिंदा या मुर्दा मैं ले आऊंगा. अरे काय असेल माझ्या, अरे कुठंतरी या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळे घेऊन सह्याद्रीच्या पुढे पुढे आमचं स्वराज्य वाढत होतं. स्वराज्य माणसं धरू लागलं होतं. पुरंदर पासून तर सिंहगड पर्यंत, लोहगड पर्यंत, प्रतापगड पर्यंत, महाबळेश्वरापर्यंत स्वराज्याच्या कक्षा वाढत होत्या. आणि अशीच बातमी जेव्हा बडे व्यवसायींना आनंद झाला, अफजल पुढे आला, मीच उठो, मी जिंदा हा मुर्दा लेके आऊंगा हो शिवाजी. वाऱ्यासारखी बातमी पसरली. दुसऱ्या दिवसापासून तयारी झाली. या महाराष्ट्रावरती पुन्हा एकदा हल्ला करण्याची तयारी दाखवली त्या अफजल. 20,000चा फौजफाटा घोडदळ पायदळ दिला. पुढे असणारा निशाण्याचा हत्ती दिलेला आहे. महाराष्ट्रावरती चाल करून आलेला आहे. अफजल बरोबर जवळपास 40,000चा फौजफाटा आहे. हत्ती घोडा आहे, सामग्री दिलेली आहे, सगळं दिला आणि पुढे चालले असताना तो असणारा निशाण्याचा हत्ती एक दिवस थोडा अंतर कटल्यानंतर मरण पावला गेला. विजापूरच्या दरबारामध्ये बातमी गेली, हत्ती मरण पावला, अशुभ घडलं गेलं. पुन्हा दुसरा हत्ती पाठवला गेला. हत्ती पाठवला, अफजल खान चाल करून महाराष्ट्रामध्ये आला. महाराष्ट्राचा आराध्य दैवत कुलदेवत आई तुळजाभवानी पहिला हल्ला करायचा त्या शिवाजी राजांची असणारी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेला. आणि तोच अफजल पुढे आला तुळजाभवानीच्या मातेच्या समोर, मंदिराच्या समोर उभा राहिला. 33 कुठे देव असणाऱ्या त्याच असणाऱ्या गाईला पुढे घेतलं आणि गाई चर्र कापवली. रक्ताच्या थारोळ्यामध्ये गाई माझी मरण पावली. आणि तुळजापूरच्या ठिकऱ्या राजगडावर ही बातमी पोचली गेली. आऊसाहेबांच्या मनामध्ये एकच हल्ला कोल्लोळ होऊ लागला, यश अफजलला पुढे मारायचं. शिवाजी महाराज म्हटले, आपल्याकडे फौजफाटा नाही, समोरासमोर तर लढता येणार नाही. तुळजापूरवर पहिला हल्ला केला आणि त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये माझ्या वारकऱ्यांचा मेळावा भरतो. तेच असणार वारकऱ्यांचं दैवत असणाऱ्या पंढरपूर मध्ये आले. विठ्ठलाच्या मूर्तीपर्यंत घुसले, पण बाडव्यांनी ती मूर्ती लपवून ठेवली.
पुन्हा त्याच पंढरपुरात हे असं करता करता वाईच्या प्रांतापर्यंत अफजल खान आला. तो दिवस होता 10 नोव्हेंबर 1659. राजगड ही पहिली स्वराज्याची राजधानी. छत्रपती शिवाजी राजे प्रतापगडाला जायला निघालेत. आऊसाहेबांचं दर्शन घेतलेले आऊसाहेब मी जातो. स्वराज्यावर संकट आले आणि मावळ मुलकातला कान्हाजी जेंधे नावाचा एक सरदार आपल्या बरोबर येतोय. मावळ मुलकातले अरे सामान्य गरीबातली मुलं आली. काय अपेक्षा होती माझ्या तानाजीची, काय अपेक्षा होती माझ्या येसाजीची. आज कार्यकर्ता पहिला एखादा मोठा नेता जेव्हा कार्यकर्त्याला बोलवतो, बोल कोणता बंगला देतो, कोणती गाडी देतो तर तुझं काम करेल. पण माझ्या बादल मावळ्याने कधी अपेक्षा ठेवली नाही. एक एक बादल मावळा प्रतापगडावरती यायला निघाला होता. राजगडावर ना आऊसाहेबांचा निरोप घेऊन प्रतापगडावरती छत्रपती आले होते. वाईच्या प्रांतापर्यंत अफजल खानाचा लोक सरदार त्याची सगळीच राहुटी तिथं बसली होती. प्रतापगडाच्या खाली रणतोंडीचा जो घाट आहे अत्यंत कठीण अवघड, त्याला पसरणीचा घाट म्हणतात. ती पसरणीचा 20 किलोमीटरचा घाट चढून प्रतापगडापर्यंत जाणे एवढं सोपं नव्हतं. प्रतापगडावर शिवाजी महाराज आलेत आणि रायगडावरनं प्रतापगडावर एक बातमी आली. शिवाजी राजांची पत्नी सईबाई आणि शंभूराजांची आई सईबाईंचं निधन झालं. प्रतापगडावरती आलेल्या माझ्या शिवाजी राजानं प्रतापगड उतरावाने राजगडावर जावं, स्वतःच्या पत्नीच्या अंत्यसंस्कार करावेत. अंत्यसंस्कार करावेत. पण माझ्या राजानं माझ्या स्वराज्याचं देखणं स्वप्न हातामध्ये घेतलं होतं. राष्ट्रमाता जेव्हा साहेबांनी पाहिलेलं रहितेचं स्वराज्याचं स्वप्न साकार करायचं आम्हाला, दुःख बाजूला ठेवून राजगड सोडला, अंत्यसंस्कार केले. दसऱ्याचा काळ निघून गेलेला आहे, दिवाळीचा सण जवळ आलेला आहे आणि शिवाजी राजा प्रतापगडावरती गेलेला. वाईच्या प्रांतामध्ये असणाऱ्या अफजल खानाचा वकील भास्कर कुलकर्णी पत्र घेऊन निरोप घेऊन प्रतापगडावरती आलेला आहे. प्रतापगडावरती भास्कर कुलकर्णीने आणलेला निरोप पत्र पावलं. त्या पत्रामध्ये लिहिलं होतं, शिवाजी शरणे आमचे घेतलेले गड किल्ले देऊन टाक. पत्रामध्ये नमूद केलेले सगळे गड किल्ले दे. पत्र भास्करराव कुलकर्णी शिवाजी राजांकडे दिले आणि मग शिवाजी राजांचा असणारा वकील गोपीनाथ पंत तोही अफजल खानाला भेटण्याकरता गेला. अफजल खानाला पत्र दिलं. त्या पत्रामध्ये शिवाजी राजांना उल्लेख केलाय, आम्ही खूप घाबरतोय, तुम्हाला हे गड किल्ले सगळं देतील पण वाईमध्ये यायचं नाही, तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी आम्हाला भेटायला या. भास्करराव कुलकर्णींनी पहिलं परत पत्र पाठवलं. 1-2 वेळा पत्रांचा समावेश झाला आणि नंतर असं ठरलं की प्रतापगडाच्या मध्याच्या ठिकाणी त्या पसरणीचा घाट सोडून, एवढा मोठा घाट तो तुम्ही आजही पाहिला, वाईचा प्रांत सोडला, 40,000 फौजफाटा येत नव्हता, 20,000 फौजफाटा घेऊन अफजल खान त्या प्रतापगडाच्या जवळ आलेला आहे. भास्कर कुलकर्णीने पत्र पाठवावं, गोपीनाथ पंतांनी पत्रावं, असा संवाद झाला आणि एक दिवस 10 नोव्हेंबर 1659 दिवस ठरलेला आहे आणि 9 नोव्हेंबर 1659 प्रतापगडामध्ये मावळ मुलकातल्या बांधल मावळ्यांची रचना ठरली होती. संभाजी कावजी कोंडाळकर, जिवामहाला, तानाजी, येसाजी, बाजी असंख्य मावळ्यांचा बरोबर छत्रपती बोलत होते. जायचं कसं? अंगावर चिलखत घालायचं, नख्या घ्यायचा. अरे ही रचना अशी घडली नाही. अरे छत्रपती शिवाजी राजांचा अवतार म्हणजे नरसिंहाचा अवतार आहे. ज्या असणारा हिरण्यकशिपूला खंबामध्ये फाडा बना, तसं 9 दिवसाचा 9 दसरा बाजूला करून छत्रपती शिवाजी राजांच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये, रक्तामध्ये आई तुळजाभवानी घुसले होते.
9 नोव्हेंबर 1659 दिवस रात्रीची खलबतच झाली. तानाजी जवळ आला, मी येतो. येसाजी जवळ आला, मी येतो. आणि अशाच वेळेला जिवा जवळ आला, मी येतो. संभाजी कावजी, मी येतो. अरे बुळ मरण दिसतंय, मरण. तरी या स्वराज्या करता माझे बांधल वावळे मरायला तयार आहे. याला म्हणावं स्वराज. अरे लढाईला जायचं, मुलं बाळ नाही दिसली माझ्या बांधल वावळ्यात. स्वराज्य दिसलं, स्वराज्य. तानाजीच्या जवळ माझा शिवाजी राजा जवळ घेतला. अरे तानाजी नको तू. रात्रीची खलबत संपली. 10 नोव्हेंबरचा दिवस उजडला. सूर्य पूर्वेकडून उगवायला लागला. सूर्याची किरण प्रतापगडावर पडली होती. छत्रपती तुळजाभवानी मातेच्या समोर घेतले, दर्शन घेतले, पूजा अर्चा केली. अफजल खानानं आपली तयारी केली. भुयांना आपली असणारी पालखी उचलायला लावली. सकाळच्या 11 वाजले. छत्रपतीची तयारी चालू झाली. आणि छत्रपतींनी जेव्हा खाली पाहिलं, भुयांनी पालखी घेऊन अफजल खान 1000चा फौजफाटा घेऊन भेटायला येतोय. अफजल खान 1000चा फौजफाटा घेऊन प्रतापगडाला भेटायला येतोय. त्यांच्याबरोबर सय्यद बंडा आहे. आणि मग नंतर लेखील भास्कर कुलकर्ण्यानं अफजल खानाला सांगितलं, छत्रपतींना आपण पत्रामध्ये किती लोक येणार याचे नमूद केले. आणि घोणा करता करता त्या भुयानं पालखी उतरली. 4 भुये आणि 15 सरदार घेऊन अफजल खान त्या शमिनियाच्या जवळ आलेला आहे. प्रतापगडावरनं शिवाजी राजा खाली गेलेले आहेत. आपला सरसेनापती प्रतापरावांना सांगितलं, नेताजी पालकरांना सांगितलंय, ह्या कड्या कपारात वनश्रीने नटलेल्या जंगला रचना झाली. जीवा महाला असेल, संभाजी कावजी असेल, सगळ्यांना सगळं सांगितलेलं आहे. 12चा मध्ये आलेला अफजल खान शमिण्यामध्ये बसला. शिवाजी महाराज शमिण्याच्या बाजूला गेले, सुमार उभे गेले. शमिण्या बाजूला झाला, अफजल खान बसलेला जवळ आलाय. आज शिवाजी राजांना मिठी मारली आणि डाव्या बाजूच्या कुशीत पासणारा तोच मनगड दाबण्याचा प्रयत्न केला. आपल्या जवळ असणारा चाकू आणला आणि मागून खोचला. चिलखतानं मारतोय. आणि मग माझ्या छत्रपती शिवाजी राजानं आपली वाघनखं घालावी आणि तसं हिरण्यकशिपूला नरसिंह रूपानं फाडावं. तसंच माझ्या आई तुळजाभवानी माता छत्रपतींच्या अंगामध्ये सरते आणि एकच आवाज होतो. त्या अफजल खानाचा असणारा कोथळा बाजूला काढतो आणि प्रतापगडाचा रणसंग्राम घडतो. अरे त्याच अफजलला ज्या मातीमध्ये गाडलं, तो आमचा शिवाजी राजा. दगा 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 आवाज घडला. काय सय्यद बंडाला यावं, तलवार मारावी. आणि तिकडून जीवा महालाड दाढ पट्टा जसा फेळावा तशा तलवारीने सार करून सय्यद बंडाचा हात बाजूला काढावा. भास्कर कुलकर्णी शिवाजी राजांबरोबर लढण्याकरता तयार झाले. पण शिवाजी राजाने सांगितलं, आम्ही ब्राह्मणांना मारत नाही मारू शकत आम्ही. पण ना विलाजानं मारावं लागलं. आणि त्याच वेळेला हर हर महादेवच्या गोष्टी जमू लागल्या. आई तुळजाभवानी माता प्रसन्न झाली आणि छत्रपतींनी आपल्या बरोबर असलेल्या सगळ्यांना मोजलं. सगळी पाहिली आणि सगळी पाहिल्यावर फक्त 15 जण होती. पण 14च का लागतात? एक कुठे आणि मागणं संभाजी कावजी कोंढाळकर घेऊन आले त्या अफजल खानाचं मुंडका. अरे संभाजी कावजीला विचारलं, संभाजी कशा करीता? पण तो जिवंत राहिला तर. अरे बादल बावल्याने इतिहास या प्रतापगडाच्या पायथ्याशी रणसंग्राम घडला आणि माझ्या छत्रपती शिवाजी राजांची कीर्ती ह्या देशाच्या गगनापर्यंत गेली. ज्याच्या या मराठ्यांच्या रक्तानं लाल झालेली माती अफजल पुढे झुकली नाही. शोभांची छाती काय असेल? माझा छत्रपती माती करता लढत होता. एक दिवस सरत होता. 18 दिवसाचा कालावधी गेला. कोल्हापूरच्या पन्हाळगडापर्यंत सुराज्याच्या कक्षा जात होता. आणि दुसरा हल्ला पुन्हा एकदा विजयनगराच्या साम्राज्यावरनं आलेला आहे.
तो अल्ला आदिलशाहीनं पुन्हा एकदा 40,000चा फौजफाटा घेऊन पाठवला सिद्दी जवान आणि अफजल खानचा मुलगा फाजल खान. पन्हाळगडावरती छत्रपती शिवाजी राजा 40,000चा फौजफाटानं पन्हाळगडा वेढला गेलेला आहे. 3 महिने जसं कोरोनाच्या काळामध्ये आपण बसलं तसं छत्रपतींना क्वारंटाईन व्हावं लागलं पन्हाळगडाला. 40,000चा फौजफाटा मुंगीलाही जायला रस्ता नाही. एवढे कडक बंदोबस्त होता. पावसाळ्यात ते सगळ्या बाजूला पहारा कडक होता. आणि एक दिवस पन्हाळगडावर खलबत झाली होती. त्या खलबत्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांची बैठक घडली आणि त्या बैठकीमध्ये एक होता शिवा ढाबी आणि बादल मावळे, बाजी प्रभू, तानाजी, येसाजी सगळे एकत्र जमली. उद्या ठरलं गेलं. आदल्या दिवशी पत्र पाठवलं. सिद्दी जवाहरला पत्रामध्ये लिहिलं होतं, उद्या मी तुम्हाला शरण येतो. रात्रीचा किरा अंधार होता. आषाढी श्रावणाच्या धारा धावधाव पडत होता. तो कोल्हापूरचा सह्याद्रीचा प्रांत. कडा कपाऱ्यातनं पायामध्ये चप्पल नसेल, पण अशाच वेळेला छत्रपतींनी एक एक गनिमी कामा करावा. रात्रीच्या वेळेला आदल्या दिवशी पत्र पाठवावं. रात्रीचा 1 वाजता 2 पालख्या तयार कराव्या. पालख्या तयार करता एक पालखी सिद्दी जवाहरकडे जाईल, एक पालखी खाली उतरेल आणि मागच्या बाजूनं टेहरडीच्या बाजूनं त्या कड्यापासून बाहेर निघते आणि विशालगडावर विशालगड ते पन्हाळगडाचं 65 किलोमीटरचं अंतर आहे. सोपं आहे 65 किलोमीटर. आणि त्या रात्रीच्या ठरलेल्या वेळेला दुसऱ्या पालखीमध्ये कोण बसेल, कोण बसेल. राजासारखा दिसणारा हुबेहूब आमचा शिवा काशीत पुढे आला. राजा, मी बसेल त्या पालखीमध्ये. राजा, अरे काय जीवन असेल माझ्या शिवाडाचं. आणि राजाला सांगितलं, राजा मी बसेल. मी राजाने मिठी मारली. अरे मी बसेल. अरे मरण दिसत शिवा पुढं. शिवा काशीत होऊन मरण्यापेक्षा शिवाजी राजा होऊन मरण मी बसेन त्या पालखीमध्ये. राजांच्या डोळ्यात अश्रू झाले रे. या स्वराज्याकरता आपलं जीवन समर्पित करणारा माझा शिवाडाबी पुढे येतोय. पुढे येतोय शिवाडाबी. रात्रीची वेळ एका पालखीमध्ये शिवाडाब्याला बसवण्यात आलं. दुसऱ्या पालखीमध्ये शिवाजी राजांना बसवण्यात आलं. 600 मावळ्यांचा बादल बरोबर घेऊन 2 पालख्या गेल्या. पन्हाळगडाचा वेढा जवळ येत होता. 100 फूट वेढा. वेढा आला 50 फुटावर. वेढा आला 20 फुटावर. वेढा आला 40 फुटावर. वेढा आला 20 फुटावर. वेढा बाजूला करून भुयांच्या बरोबर, बांधल मावळ्यांच्या बरोबर शिवाजी राजांची पालखी पुढे निघून गेली आहे. दुसऱ्या पालखीमध्ये शिवाडाबी आहे. ती पालखी पुढे गेली, पण इसामांनी पाहिलं. दगा 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 करत पालखीचा पाठला करत पुढे गेलेले. आणि पालखीमध्ये बसलेल्या शिवाडाबीला पकडून सिद्दी जवाहरच्या समोर आलं. सिद्दी जवाहरनं पाहिलं आणि सिद्दी जवाहरला ते सैनिक सांगत होते, आज शिवाजी भाग गया था उसका पालखीत. सिद्दी जवाहरने त्या शिवाजी राजांना पाहिलं, पण फाजल खानानं पाहिलं हा शिवाजी नाही. ज्या वेळेला प्रतापगडाच्या रणसंग्रामामध्ये सैद बंडांचा फटका कपाळाला लागला होता, तो हा शिवाजी नाही. आणि सिद्दी जवाहरनं पाहिलं, कोण आहे बोलो, पूछो कोण आहे. मी शिवा काशी दे, शिवा काशी. गद्दार. सिद्दी जवाहरनं हातामध्ये तलवार घ्यावी आणि त्या शिवा काशीतला पन्हाळगडाच्या पायथ्याशी मारावं. हसत 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 माझ्या शिवा काशीत पन्हाळगडाच्या पायथ्याशी आपलं मरण कवटाळलं. काय जीवन असेल. एक एक मावळा ह्या माती करता आपली कुर्बान देत होता. सिद्दी जवाहरनं फौजफाटा घेऊन विशालगडावरती धोडाघोड करण्याचा प्रयत्न केलेला. आणि अशाच वेळेला त्याच प्रयत्नामध्ये गजाबाची खिंड येते आणि गजाबाच्या खिंडीच्या जवळ बाजी प्रभू देशपांडे शिवाजी राजांना म्हणतात, शिवाजी राजे, ही गजाबाची खिंड मी लढणार आहे, तुम्ही जा विशालगडावरती. अवघं 13 किलोमीटरचं अंतर विशालगडावर आहे. विशालगडावरती गेल्यानंतर तोफांचा आवाज द्या राजा, तोपर्यंत बाजी लढत राहील. आणि 300 बांधल मावळे घेऊन
गजाबाची खिंड माझा बाजी प्रभू लढत होता. छत्रपतींना सोपं नव्हतं. विशालगडाच्या खाली जशवंत आपले मराठी सरदारानं वेढा घातला होता. गजाबाची खिंड 9 तास लढणारा माझा बाजी प्रभू देशपांडे रक्ताच्या थारुळ्याचे पाठ माझ्या गजाबाच्या खिंडीमध्ये वाहत होते. पण लढायचं माती करता, स्वराज्य करता, छत्रपती शिवाजी राजांकरता लाख जावेत पण लाखांचा पोसंदा जाऊ नये. राजे विशालगडावर तोफांचा आवाज जेव्हा येईल तेव्हा या गजाबाच्या खिंडीमध्ये बाजी मराठ. 9 तास झुंज देणारा बाजी विशालगडाच्या तोफांचा आवाज पाहत होता. तोफांचा आवाज पाहत होता. विशालगडावर तोफांचा आवाज झाला आणि माझा बाजी गजाबाची खिंड पावन करूनच गेला. गेला पावन करूनच गेला. रक्ताच्या थारुळ्यामध्ये पडलेला माझा बाजी या माती करता माणसांकरता लढत होता. आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं राजा लग्नाची पत्रिका द्यायला आलेला माझ्या राजगडावरती माझा ताना. राजा रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलं. राजा लग्नाला यायचं रायबाचं. छत्रपतीने सांगितलं ताना आनंदानं लग्न लाव, मला कोंढाण्याचं लग्न लावायचं. राजा ताना मला कोंढाण्याचं लग्न लावायचं. राजा तुम्ही मोहिमेला निघाला, आम्ही काय करायचं? आधी लगीन कोंढाण्याचा आणि मग माझ्या रायबाचं. राजा तयारी चालू केली. स्वतःचा धाकटा भाऊ सूर्याजी, स्वतःचा मामा शेलार मामा, मी आत्ताच्या आत्ता घरी निरोप देऊन येतो. आणि तानाजी घरी आलेले कोकणातील महाडगाव माझ्या तानाजीच. आजही तिथं गेल्यावर रेंज लागत नाही, पण तिथंही तानाजी नावाची रेंज आहे. 350 वर्ष झाली तानाजी नावाची रेंज आजही चालते. काय बळ असेल माझ्या तानाजी. घरी गेले, बायको आली, तानाजीच्या जवळ आली आणि सांगितलं का हो उद्या पोराचं लग्न काढलंय. मला कळाले तुम्ही कोढाण्याच्या बोईबा निघाले. होय हवा ऐकणं एकुलते पोराचं लगीन लावून जाऊन आधी लगीन कोढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. गेला माझा कोंडाणा सर करण्याकरता माझा तानाजी गेला. उदयन भैया राठोड रजपती सरदार तो कोंडाणा लढत होता. रात्रीची एक किरण अंधार, कोंडाणा रात्रीचा 300 बांधलेला मावळ्या सहित माझ्या तानाजीने सर केलेला आहे. हर हर महादेवची घोषणा झाली आहे. उदयन भैया समोर आलाय, तानाजी लढतोय. अशाच वेळेला उदयन भैयाची एक तलवारीचा फोका तानाजीला लागलाय. तानाजी जमिनीवर पडलाय, धारा तिरकीला पडलाय. चलबिचल झालेल्या मावळ्यांना पाहिलं, सरसेनापती इथं पडलाय. चलबिचल मावळे पळायला लागले आणि त्याच वेळेला तानाजीचा धाकटा भाऊ सूर्याजी बोलला, अरे तुमचा बाप इथं पडलाय, तुम्ही जाताय. जाण्याचे सगळे दोर कापले. हर हर महादेव घोषणा चालू झाली. आणि त्याच वेळेला माझ्या असणाऱ्या बांधल मावळ्यांनी कोंडाणा सर केला. माझा तानाजीला कोंडाणा सर करून सांगितलं, गड आला पण सिंह गेला. सिंह गेला. बस मी अधिक बोलणार नाही, पण जाता जाता एक गोष्ट सांगतो. या तारुण्यामध्ये या स्वराज्याला रहितीचं राज्य माझ्या राजाने निर्माण केलं. ज्या तारुण्यामध्ये स्वराज्याचं दिव्य स्वप्न पाहिलं, त्याच तारुण्यामध्ये काजळे महाराज वयाच्या 22व्या 25व्या 32 वर्षाचे तरुण आज गावागावामध्ये दारू पिऊन पडतात. हो आई बापाला त्यांना अग्नी डाग द्यावा लागतो. जे तारुण्य या देशाकरता
हे तारुण्य या स्वराज्याकरता आपलं जीवन समर्पित करते। ज्या तारुण्यानं वयाच्या 32व्या वर्षी या स्वराज्याकरता आपल्या देहाची आहुती दिली, ते तारुण्य आज महाराष्ट्राचं कुठं आहे? करा विचार गड्या। या महाराष्ट्रात क्रांत्या घडल्या ना, त्या क्रांत्या ह्या तारुण्यामध्ये घडल्या। आणि कधी कधी आपल्या महिलांना वाटावं माझ्या उदरामध्ये छत्रपती जन्माला यावे, कधीतरी वाटावं माझ्या उदरामध्ये शंभूराजा जन्माला यावे। ही माती घडली ना, हे स्वराज्य घडलं ना, या तारुण्याच्या बळावर। काय बळ होतं? अरे गोवळकोंड्याच्या राजानं छत्रपतींना बोलवलं आणि छत्रपती जेव्हा गोवळकोंड्याचं राज्य पाहिला गेलं, राज्य पाहता पाहता त्या गोवळकोंड्याच्या राजानं छत्रपतींना सांगितलं, छत्रपती हे माझ्या स्वराज्यातले हत्ती, हे पहा माझ्या स्वराज्यातली घोडे, हे पहा माझं स्वराज्य। तेव्हा छत्रपतीला त्या गोवळकोंड्याच्या राजानं सांगितलं, तुमच्या स्वराज्यामध्ये हत्ती घोडे आहेत का? तेव्हा छत्रपतींनी सांगितलं, माझ्या स्वराज्यामध्ये हत्ती घोडे नाहीत, हत्ती सारखी माणसं माझ्या स्वराज्यामध्ये आहेत। दाखवा हत्ती सारखी माणसं। अरे येसाजीला जवळ केलं, भर मैदानामध्ये ठेवलं, गोवळकोंड्याच्या राजानं पिसाळलेला हत्ती त्या येसाजी बरोबर लढाईला लावलेला। येसाजी बरोबर लढतो पिसाळलेला हत्ती, आणि माझा हा असणारा खमक्या बांधलेला मावळा, त्याचं नाव येसाज। येसाजी मैदानामध्ये, भर मैदानामध्ये हत्ती आहे, पिसाळलेला हत्ती येसाजी जवळ येतोय, येसाजीला उचललं, बाजूला टाकलं, येसाजी हरेन नाही, हातामध्ये तलवार घेतली, गनिमी कावा केला आणि पिसाळलेल्या हत्तीची साळ सोंड कापून टाकली। हत्ती जमीनदस्त झाला, मरण पावला। आणि त्यावेळेला माझ्या राजानं सांगितलं, गोवळकोंड्याच्या राजाला, राजा माझ्या स्वराज्यामध्ये हत्ती घोडे नाहीत, पण हत्ती सारखी माणसं माझ्या स्वराज्यामध्ये, याला हिंदवी स्वराज्याचं राज्य म्हणावं। काय हे जीवन? रायगडाच्या 32 माळाच्या सिंहासनावर 1658 ला माझा हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड बनवली। ह्या रायगडावरती 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक चालू होता। आणि राज्याभिषेक चालत असताना कोल्हापूरच्या नेसरीच्या खिंडीजवळ प्रतापराव गुजरांनी, अर्थातच सरसेनापतींनी दिलेर खानाला सोडून दिलं। हे पत्र छत्रपतींना पाठवलं। प्रतापरावांनी पाठवलेलं पत्र राजानं पाहिलं आणि त्या झळझळीत पत्र पाठवलं, दिलेर खानाला पकडून आणा, अन्यथा आम्हाला तोंड दाखवू नका। आणि त्या नेसरीच्या खिंडीमध्ये माझा प्रताप लढतोय, लढतोय। हे 7 वीर घेऊन हजारो सैन्यांच्या बरोबर तलवारीनं माझा प्रतापगड लढतोय, आणि त्याच नेसरीची पावन खिंड करून प्रतापराव रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला। हे स्वराज्य माती करता 1658 ला रायगडाची राजधानी, स्वराज्याची राजधानी रायगड बनवायची, आणि रायगड सजवण्याची नटवण्याची जबाबदारी दिली आहे हिंदोजी इंदलकरांना। 1658 ला दिलेली जबाबदारी पूर्ण केली। 6 जून 1674 ला रायगडाचा राज्याभिषेक होणार होता स्वराज्यात। आणि एक दिवस माझे छत्रपती जेव्हा रायगड पाहण्याकरता गेले, जगदीश्वराचं मंदिर पाहिलं, रायगड सजवलेला पाहिला, नटवलेला पाहिला, आणि त्याच वेळेला हिंदोजी इंदलकरांना जवळ घेतलं आणि छत्रपतीने पाठीवरती थाप टाकली। हिंदोजी कलंक, हिंदोजी इंदलकरांनी स्वतःची जमीन, स्वतःचा वाडा रायगडाच्या बांधकामाकरता गहाण ठेवला होता। याला स्वराज्य म्हणावं। अरे जगदीश्वराचं मंदिर पाहिलं, रायगड सजवलेला पाहिला, नटवलेला पाहिला, आणि हिंदोजी इंदलकरांना माझा छत्रपती म्हणतोय, माग काय मागायचे, एखादा गडकिल्ला माग, सरसेनापती पद माग, काही मागायचे। तेव्हा माझ्या हिंदोजी इंदलकरांना काहीच मागितलं नाही, एक मागितलं, राजा ज्या जगदीश्वराच्या पहिल्या पायरीवर दर्शन करण्यासाठी जाताल ना, त्या पायरीवरती फक्त स्वराज्याचा सेवक हिंदोजी इंदलकर एवढं नाव लिहा राजा, काय मागणं मागायचं नाही। ह्या माती करता काही एक मावळ्यांनी आपलं जीवन समर्पित केलं। हा इतिहास तुमचा आमचा आहे।
32 बळाच्या सिंहासनावर माझे शिवाजीराजे आरूढ झाले. सगळ्यांना सगळं दिलं. 18-20 वर्षाचा एक मुस्लिम मदरी मेहतर त्याचं नाव. त्याला काहीतरी द्यायची इच्छा छत्रपतींच्या लक्षामध्ये आली आणि छत्रपतींनी त्यांना पाहिलं. मदरीला जवळ बोलवलं. काहीतरी माग अरे मदरी. त्या मदरी मेहतरनं काहीच मागितलं नाही. राज, ज्या 32 मणाच्या सिंहासनावर तुम्ही बसलात ना राज, तुम्ही 32 मणाच्या सिंहासनावर बसलात ना राज, त्याचं रक्षण करण्याची, राखण करण्याची जबाबदारी माझ्याकडे द्या. अरे काय माझ्या स्वराज्याच्या बादल बावल्यांनी मागितलं. काय जीवन असेल माझ्या राजाचं. 3 एप्रिल 1680 माझा छत्रपती रायगडावर मृत्यूची झुंज देऊन गेला हो. पण अवघ्या 51 वर्षाचं आयुष्य माझ्या राजाला लाभलं तुमच्या आमच्या रहितेच्या स्वराज्या करता. जनसामान्य माणसं ही लहान चिमुरडे घेतली आणि 350 गड किल्ले माझ्या छत्रपतींनी उभे केले. आज काजळे महाराज काल परवा बांधलेला रस्ता दुसऱ्या दिवस वाहून जातो. काल परवा बांधलेले पूल दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वाहून जातात. पण 350 वर्षापूर्वी माझ्या छत्रपतींनी बांधलेला रायगड अजून त्याही अवस्थेमध्ये आहे. हे छत्रपतींची दूरदृष्टी. माझा छत्रपती मातृभक्त होते हो, मातृभक्त होते. आज लाखो कोट्यवधीची बंगले असतील पण आईला आणि बापाला तिथं जागा नसते. अरे माझ्या जिजाबा साहेबांना रायगडाचा अवमान न मानवणाऱ्या जिजाबा साहेबांना रायगडाच्या खाली पाचोड गावाला लहान महाल उभार, पाचोडला महाल उभारावा माझ्या राजानं. काय माझ्या राजाचं जीवन असेल, काय आदर्श घ्यावा राजांचा. आणि म्हणून भविष्यात महिला वर्गांना विनंती आहे, मूल जन्माला घालणं सोपं आहे, मूल शिकवणं सोपं आहे, पण मुलांवर संस्कार करणं अत्यंत महत्वाचं आहे. हे संस्कारच उद्याच्या काळामध्ये कामाला येतील. आणि म्हणून या आजच्या व्याख्यानाच्या रूपानं माझ्या तारुण्याला एवढीच विनंती आहे, तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. आज ही मुलं घडतात ना हो, हे उद्याचे ज्ञानोबा आहेत. ही उद्याची मुलं घडतात ना, हे उद्याचा महाराष्ट्र आहे. बरं, या मुलांमधनं, या मुलांच्या लहान चिमुरड्यांवर संस्काराचं प्रतिबिंब उमटावं. उद्याचं स्वराज्य आपाप घडेल. गोव्याला जाता तुम्ही, सगळीकडे जाता, पण कधीतरी 32 बळाच्या सिंहासनावर आपला राजा राहतोय. कधीतरी रायगडावर जा, नतमस्तक व्हा, ती माती आपल्या कपाळाला लावा. ज्या जलभूमीमध्ये आम्ही राहतो त्या शिवनेरी किल्ल्यावरती या. ज्या जन्मानं पावन झालेल्या शिवनेरी किल्ल्यांची माती कपाळाला लावा आणि स्वराज्याचं जीवन समर्पित करणाऱ्या राजाचं जीवन आज 355 वर्षानंतर तुमच्या आमच्या हृदयामध्ये ठेवा. आणि म्हणून या महाराष्ट्रात आणि या जगामध्ये आज मंदिरांना कळस दिसतात त्या छत्रपती शिवाजी राजांमुळे. या महाराष्ट्रात आणि या देशामध्ये आज माझ्या महिलांच्या कपाळाला कुंकू दिसतात माझ्या छत्रपती शिवाजी राजांमुळे. आणि या महाराष्ट्रात आज माझ्या वारकरी टोपी दिसते छत्रपती शिवाजी राजांमुळे. आणि म्हणून मंदिराचा कळस आणि घरापुरची तुळस ज्या राजांमुळे राहिली, त्या राजांचं एकदा नाम घोष करूया, छत्रपती शिवाजी महाराज. हर 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 जय 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 भवानी. हर हर. आणि म्हणून त्या छत्रपती शिवाजी राजांच्या स्मृतीला अभिवादन करतो. मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात. आज आगळा वेगळा उपक्रम आदरणीय विष्णूजींनी मला 8-10-15 दिवसापूर्वी सांगितलं. मी फार मोठा वक्ता नाही, पण छत्रपतींचं जीवनचरित्र तुमच्या आमची यशोगाथा गाथा. आम्ही जसं गाथा ज्ञानेश्वरीचं काजळे महाराज पारायण करतो तसं माझ्या छत्रपतीच्या शिवचरित्राचं पारायण गावागावामध्ये व्हायला पाहिजे. आणि आमच्या तारुण्याच्या प्रतिबिंबावर छत्रपतींचं प्रतिबिंब उमटलं पाहिजे. ज्या तानाजीनं आपला गड पवित्र करून गेला, ज्या गजाबाच्या खिंड मध्ये माझा बाजी पवित्र हो करून गेला,
जो प्रतापराव गजर माझ्या निसरीची खुंड लढून मरून गेला आणि त्या पुरंदरच्या तहाच्या वेळेला माझा बुरार बाजी त्या दिलेर खानाबरोबर लढत होता, तो किल्ला पवित्र करून गेला. ते किल्ले आमचे दैवत आहेत आणि त्याचं रक्षण करणं आपलं काम आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा तुमच्या चरणावर नतमस्तक होतो आणि छत्रपतींची यशोगाथा पुन्हा एकदा गातो. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी गजपती हयपती नरपती या छत्रपती शिवाजी राजांचं वर्णन त्या समर्थ रामदास स्वामींनी करावं. ती ही भूमी ज्या जगद्गुरु श्री तुकोबारांच्या अभंग गाव वाणीनं हा महाराष्ट्र सजवावा नटवावा, ती ही भूमी. ज्ञानेश्वर महाराजांच्या साच्याने मवाळ मित्र शब्दाळ ही शब्दांची सुमने या महाराष्ट्रात गाजावी. शौर्याची, पराक्रमांची, संतांच्या विचाराची आणि शेतकऱ्यांच्या रहितेच्या कल्याणाची या पवित्र भूमीला मानवंदना करतो. महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होतो आणि इतिहासाच्या पाणोपाणी अमर असे शिवप्रभूंची गाथा. इतिहासाच्या पाणोपाणी अमर असे शिवप्रभूंची गाथा. अभिमानाने मर्द मराठा झुकतो त्यांच्या चरणी माता, झुकतो त्यांच्या चरणी माता. राजांच्या चरणावर नतमस्तक होतो. तुम्हा सर्व तारुण्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. माझ्या बाल वारकऱ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या या उद्याचा बलशाली महाराष्ट्र घडवणाऱ्या माझ्या खेड्यापाड्यातल्या सामान्यातल्या कधी पदर न ढळून देणाऱ्या माझ्या सगळ्या माता भगिनींच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा शिवरायांच्या रूपाने निरोप घेतो आणि सगळ्यांना विनंती करेल, तुम्ही 500 या 1000 या शिवनेरीच्या किल्ल्यावर तुम्ही कधी या आणि आम्हाला हाक मारा. तुमच्या राहण्याची, तुमची जेवणाची सगळी सोय करतो. पण कधीतरी माझ्या राजांना नतमस्तक होण्याकरता, शिवरायांना मानवंदना देण्याकरता यावं, हाच निरोप शिव जन्मभूमीमध्ये घेऊन येतो. आणि पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करून छत्रपतींचा यशोगाथेचा जागर गावागावामध्ये पोहोचवण्याचं धैर्य बळ तुमच्या माध्यमातून मिळावं अशीच विनंती करून रजा घेतो. जय जिजाऊ, जय शिवराय, रामकृष्ण हरी.